कोर्टाला विचार करावा लागेल। सर, प्रकाशच्या या साक्षी सोबतच मला कोर्टाकडे अजून एक पुरावा सादर करायचा आहे। हा पुरावा कदाचित या केसमधला अंतिम पडाव असेल। माझ्याकडे एक पेन ड्राईव्ह आहे आणि त्या पेन ड्राईव्ह मध्ये अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आहे। ज्यात सगळं स्पष्ट दिसतंय। मी तो पुरावा सादर करण्याची परवानगी मागते। सगळा केस खल्लास झाला। हे फुटेज भावनापर्यंत पोहोचलं कसं? तू काय करून बसले, तुला तरी कळतंय का? अर्थातच मी गाडे पाटील घराण्याच्या सुनेचा विजय निश्चित केलाय, समजलं? अगं आई, भावना जिंकली तर हरणार कोण आहे याची काही कल्पना आहे का तुला? ए जे काही बोलायचं ते स्पष्ट बोला। ही तुमची कोडी सोडायला सवड नाही मला, समजलं? हे बे बाबा, थांब। श्रीकांत इनामदारचा खरा गुन्हेगार दुसरा तिसरा खुरी नसून आपला सिद्धू आहे। कळतंय तुला? आम्ही सिद्धूलाच वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि तू आमच्या विरोधात जाऊन सिद्धूला अडकवलंयस। तो पेन ड्राईव्ह जर का जज साहेबांनी प्ले केला, सिद्धू तुरुंगात गेला म्हणून समज आजी। मिळाली गाडे पाटलांची सगळी इज्जत थोडी लागली। ए बस बस, पुढचं मला काही सांगू नका। लक्ष्मी, लक्ष्मी नको इतका त्रास करून घे, शांत हो। कशी शांत हो? एक एक डोर कापला जातो। कोण आपल्या पाठीशी उभं राहणार आहे आता? ज्यांच्या पाठीशी कोणी नसतं त्यांच्या पाठीशी देव असतो। कोण म्हणतं असं? मीच म्हणते। कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती आहे मात्र माझी आता। लक्ष्मी, एक गोष्ट लक्षात ठेव, व्यंकी निर्दोष आहे हे जसं आपल्याला माहिती आहे ना, तसंच देवाला सुद्धा माहिती आहे। अगं तो बघतोय, सगळं बघतोय। तो बघतोय की भावना किती जिद्दीनं आपल्या भावाकरता लढते, किती कठीण परिस्थितीचा सामना करते भावना। लक्ष आहे त्याचं आणि माझी खात्री आहे आज देव आपल्या पाठीशी नक्की उभा राहणार। लक्ष्मी, काय असतं ना, प्रत्येक व्यक्तीमध्ये एक राक्षस आणि एक देव दोन्ही असतात। आपण देवाकडे हीच प्रार्थना करूया की जो कोणी खरा गुन्हेगार असेल त्या व्यक्तीमधला देव आज जागा होऊ दे आणि त्याने स्वतः येऊन आपला गुन्हा कबूल करू दे। न्यायव्यवस्था तिचं काम करायला समर्थ आहेच, काळजी नको करूस, आणखी नक्की सुटणार आहे बघ। तथास्तु। देव बाप्पा, माझी भावना ही खूप हार्डवर्क करते। तिला व्यंकी मामाला सोडवायचं आणि तो खूप खूप चांगला आहे, त्याला अजिबात पनिश नको करूस। आणि तो जो कोणी आहे ना, त्यांनी आमच्या गाडीला धडक दिली। त्याला खूप खूप मोठी शिक्षा व्हायला पाहिजे।
तो खूप बॅड मॅन असेल. बॅड बॅड बॅड. आता अजिबात सॅड व्हायचं नाही. देव बाप्पाने माझं सगळं ऐकलंय, त्यामुळे तो आता एकदम हॅपी हो. होशील ना? कायम स्माइल करशील ना? प्रॉमिस? प्रॉमिस कर, तू कायम माझा बेस्ट बाबा असशील, माझे लाड करशील, मला कधीच सोडून जाणार नाही आणि हॅपी हॅपी राहशील. कर ना प्रॉमिस. प्रॉमिस करतो. आणि तू माझा सुपर बाबा आहेस. तू सॅड होण्यापेक्षा त्या क्रिमिनलला कोर्टासमोर आणशील ना? प्रॉमिस. आणि मी